तर आजकाल ना हे डेटिंग हे जे प्रकरण आहे ते खूप वाढलेलं आहे. म्हणजे माझ्या मुलांकडे पण मी बघत असते. म्हणजे ते लेफ्ट स्वाईप, राईट स्वाईप असं लोकांचं चाललेलं असतं, मुलांचं सगळं. तर मला खरंच कधी प्रश्न असा विचारावासा वाटतो, म्हणजे ह्याची उत्तरं माझी मुलं देत नाहीत मला, की जेव्हा डेटिंगसाठी ते एखाद्या डेटिंग ॲपवर जातात तर ते खरंच प्रेम शोधत असतात की त्यांना कॅज्युअल फ्लिंग हवं असतं की आपला एक टाइमपास म्हणून ते त्यांचं चालू असतं स्वायपिंग. आता ह्याचं उत्तर मी क्लिअरली नाही देऊ शकणार, कारण वी डोंट नो दॅम. त्यांचं इंटेन्शन काय हे आपल्याला माहिती नाही. पण जनरली आपण बघायला गेलं मिलेनियल्स करता, मी जेनझीज करता बोलतच नाही आहे, कारण आय एम नॉट अ राईट पर्सन फॉर दॅम असं मला वाटतं. मिलेनियल्स करता बघायला गेलं तर कसं आहे, करिअरमध्ये सेट झालेले आहेत आणि आता कंपॅनियन हवं आहे, तर डेफिनेटली दे आर सिरियस अबाउट डेटिंग ॲप्सवर जाताना. पण तुला खरं सांगू मंजिरी, डेटिंग ॲप्स आर गेटिंग आउटडेटेड डे बाय डे. येस, डेटिंग ॲप्स आर गेटिंग आउटडेटेड डे बाय डे, कारण इतकं व्हर्च्युअल झाल्यानंतर त्याचा रिझल्ट त्यांना कुठेतरी जेवढा त्यांनी इमॅजिन केलेला असतो तेवढा त्यांना नाही मिळाला, की कुठेतरी मग ते ॲक्च्युअलमध्ये कन्वर्ट नाही झालं, तर व्हर्च्युअल आणि ॲक्च्युअलमध्ये तफावत होते अँड दॅट ब्रेक्स देअर हार्ट. So somehow globally dating apps are getting outdated. Let me just clarify this because dating mixers are in. नाही, एक मिनिट, पण डेटिंग ॲप्स आर आउटडेटेड असं तू म्हणतेस? Getting म्हणजे outdated. गेटिंग आउटडेटेड Yeah. म्हणजे ते भारतामध्ये आउटडेट होतंय का बाहेरच्या देशात होतंय? आणि काय कारण आहेत? कारण मी मध्ये काय कॅटफिशिंग वगैरे बघितलेलं, म्हणजे दिसतं ते चित्र वेगळंच असतं आणि Correct. तुम्ही जेव्हा एखाद्याला भेटता काय ते राईट स्वाईप लेफ्ट स्वाईप करून, तेव्हा तो वेगळाच निघतो. बरोबर आहे. बरोबर. पण मग त्यांनी त्यांचे लाईक्स डिसलाईक्स सगळं लिहिलेलं असतं ना. हे सगळं जरी असेल आणि प्रोफाईल जरी बनवलेलं असेल तरीसुद्धा डेटिंग ॲप्स ग्लोबली त्यांचा जो काही इम्पॅक्ट होता तो हळूहळू कमी होतो आहे. कारण व्हर्च्युअल शेवटी व्हर्च्युअलच आहे ना. तुम्ही किती ऑनलाईनवरती राहाल त्याचं तुम्हाला ऑफलाईनमध्ये सुद्धा कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. सो दोज हू हॅव कन्व्हर्टेड इट फ्रॉम ऑनलाईन टू ऑफलाईन दे हॅव गॉट द रिझल्ट, ऑर मे बी दे आर क्लिअर अबाउट इट की हा व्यक्ती तो नाही आहे किंवा ही व्यक्ती ती नाही आहे म्हणून. पण डेटिंग ॲप्सवरती जे डिपेंड होते फक्त, त्यांना कुठेतरी हे एक काय म्हणू तुला, की व्हर्च्युअल इमेज क्रॅक झाल्यासारखं झालं त्यांचं. कारण ॲक्च्युली दे आर नॉट लाईक दॅट. फक्त प्रोफाईल बनवण्याकरता किंवा सोशल मीडियाचा प्रेझेन्स असण्याकरता म्हणून त्यांनी त्यांची इमेज तशी बनवलेली होती. सो मीटिंग इन पर्सन इज इन ॲक्च्युली. पण मला एक सांग की पूर्वी म्हणजे ते वधूवर संशोधन काय ते अशी केंद्रबिंद्र असायची जिथे लोक जाऊन मग हे आपल्याला पटतायत हे क्रायटेरिया असं म्हणून मग आई वडील थोडं शोधायचे, भेटायचे. तर हल्ली तर म्हणजे एक प्रकारे डेटिंग ॲपच झालं ना. आता ते फक्त ऑनलाईन अवेलेबल आहे आणि मग आपल्याला कोण आवडतं, मग दुसरे कुठले ॲव्हेन्यूज आहेत, शोधणार कुठेही मुलं एकमेकांना. तू खूप छान हा पॉईंट काढलास. तू मेळाव्यांबद्दल बोलतीयस. आय थिंक लग्नाचे मेळावे होते, राईट? आणि हे अजूनही आहेत इंडियामध्ये, नाहीत असं नाही. पण मग आता डेटिंगचे मेळावे सुरू झाले. लेट्स टॉक इट इन दिस वे. अगदी आपल्या मराठी भाषेत बोलायला गेलो तर डेटिंग मिक्सर्स म्हणजे डेटिंगचे मेळावे हे सुरू झालेत, बरोबर? आता हे बाहेरच्या देशात तर डेफिनेटली सुरू आहेत. मग त्यामध्ये तुम्ही मिक्सर्स अरेंज करताना तुम्ही पूल पार्टीज अरेंज करा, तुम्ही काही आय वुड से पेट योगा म्हणून तुम्ही अरेंज करा. म्हणजे कॉमन लाईक्स जे तुम्ही इंटरेस्ट तुम्ही जर का ठेवून सिंगल्सना भेटण्याचं एक इव्हेंट अरेंज करताय, दॅट इज वॉट अ डेटिंग मिक्सर इज. अच्छा, ओके. आता ह्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. मी तुला एक छोटीशी केस स्टडी पटकन सांगते. तू जे मगाशी डेटिंग ॲप्सबद्दल विचारलंस त्याच्याबद्दल, एक मुलगा मुलगी डेटिंग ॲपवरनं त्या मुलीनी दोघांनी प्रोफाईल अपलोड केलेलं आणि त्याप्रमाणे तिने त्याला शोधलं, तोही त्याला राजी झाला. सगळं ते स्टार्टेड चॅटिंग. आणि ही गोष्ट जी आहे, हे जे चॅटिंग आहे हे दिवसाच्या वरून रात्री मध्यरात्रीमध्ये कन्व्हर्ट झालं. सो यू अंडरस्टँड द सिरियसिटी अँड द डेप्थ ऑफ इट. द थिंग हॅपन्ड इज अराउंड 2.5 months लेटर त्या मुलीला हळूहळू त्याचं घोस्टिंग बेअर करायला लागलं, कारण त्यांनी हळूहळू तो अव्हॉइड करायला लागला तिला. सो त्या रिअल इमेज काय हेच कळलं नाही. कारण ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.